खराब रेशन संदर्भात आम आदमी पार्टीचे तहसीलदारांच्या कॅबिनमध्ये आंदोलन। आज बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आक्रमक झाले होते। बीड जिल्ह्यामध्ये नागरिकांना स्वस्त धान्य दुकानामध्ये होणारे गहू तांदूळ हे निकृष्ट दर्जाचे असून ते खाण्यायोग्य नाही। आम आदमी पार्टीने पाठीमागे देखील या विषयावर आंदोलन केले होते, परंतु त्यामध्ये कसलाही सुधार झालेला नाही। अंजनवती तालुका जिल्हा बीड या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानावरती नागरिक धान्य घेत असताना निदर्शनास आले की धान्य बिलकुल खाण्यायोग्य नसून त्यामध्ये कचरा, माती, गुटख्याचे रेफर असे देखील आढळून आले होते। त्यामुळे याला जबाबदार कोण असे विचारणा करत आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक केडे यांच्या नेतृत्वामध्ये तहसीलदार यांच्या कार्यालयामध्ये दालनामध्ये आम आदमी पार्टीचे पदाधिकारी तहसीलदारांना तो रेशन दाखवून आक्रमक झाले होते। दुकानामध्ये जाऊन तपासणी करा। तुम्ही आता काय करा, तुमचा एक प्रतिनिधी द्या आम्हाला, आम्ही शहरातल्या तुम्हाला हर एक माल दुकानावरती ही कारवाई दाखवू। उद्या सकाळी 10 वाजता एक प्रतिनिधी साहेब कचरा पिचरा मांडणं, पण हे खडीचा चुना कसा काय येतो भावामध्ये? हे उपलब्ध असतो नाही, जसा माल खडीचा चुना आता ठीक आहे, ते त्याच्यावर कारवाई करा साहेब, आमचं म्हणणं त्याच्यावर कारवाई करा। उद्यापासून प्रतिनिधी जे गावात जे आहेत तुम्ही ठीक आहे, शासन द्यायला लागलो गोरगरीबाला, पण गोरगरीबाला असं घेऊन देऊ जनवर खात नाही सर। 100% आम्हाला दुकानदारांनी सुविधा आली आमच्याकडे, दुकानदार आम्हाला म्हणजे 4 गड्डे बाद आले। दुकानदार काय म्हणतो माहिती आहे का? अशा प्रकारे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी तहसीलदारांच्या दालनात आक्रमक झाले होते।